महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भलेही 30 देशांच्या तुलनेत पुढे असली तरी पण प्राप्त स्थितीमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा व्यवसायही वाढलाय। याची चिंता विधान परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आली। राजाश्रय असल्याशिवाय अंमली पदार्थांचा धंदा महाराष्ट्रात होऊ शकतो का असा सवाल विचारला गेला। या ठिकाणी ड्रग्स आणि एमडीचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यवसाय बेकायदेशीर सुरू झालेला आहे। आपण अशा प्रकारचे ड्रग्स आणि एमडी निर्मिती करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी मोकोकाची कारवाई करणार का? एक विशेषतः बंद पडलेले कारखाने, बंद पडलेल्या गोडाऊन मध्ये अशा प्रकारचा हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्च ऑपरेशन करून जिथे जिथे म्हणजे डिपार्टमेंटला सांगून एकदा सर्च ऑपरेशन करून अशा प्रकारचा व्यवसाय करण्यावर आळा घालण्यासाठी आपण कार्यक्रम राबवणार आहात का? महाराष्ट्राची अवस्था बघितली तर आता दुर्दैवाने देशाचं ड्रग कॅपिटल व्हायला लागले का अशी अवस्था महाराष्ट्राची। एका वर्षात 14 कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कारवाई झाले। किती? 14 कारखाने एमडी तयार करणारे 14 कारखाने। ह्याला राजाश्रय असल्याशिवाय हे होते का? या राज्यामध्ये राजाश्रय असणार म्हणून झालेला आहे आणि शासनाने पुढची पिढी वाचवायचा असेल तर या ठिकाणी सिरियसली हा विषय घ्यावा अशी आमची विनंती असणार। ह्या कारवाई करत असताना विशेष म्हणजे आता अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची देखील आपण स्थापना केलेली आहे। मुलुंडमध्ये आपण एका व्यक्तीला पकडलं होतं 8 तारखेला आणि 13 तारखेला आपण जो काही कारखाना होता आपण तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि त्याच्यावरती आपण कारवाई केली। 5 दिवसाच्या आतमध्ये तो रिझल्ट तिथल्या आपल्या मुंबईच्या तिथे अधिकाऱ्यांतून मिळवून आणला। ड्रग्सच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थातच हा विषय आपण गांभीर्याने घेतलेला आहे आणि ह्या ज्या कारवाया आहेत ह्या भविष्यामध्ये अजून अग्रेसररित्या आम्ही करू।